मित्रांनो, कशी आहात? बरे आहात ना? मित्रांनो, अपमान करणाऱ्याला सुतासारखं सरळ करा. 10 उलटे नियम. व्हिडिओ स्किप करू नका, कारण शेवटचा नियम तुमच्या आयुष्य बदलू शकतो. तुमच्या आयुष्यात असा कोणी आहे का जो नेहमी तुमचा अपमान करतो? तुम्ही काहीही केलं तरीही तो टोमणे मारत असतो, कमी लेखतो आणि तुम्ही काय करता? गप्प बसता, सहन करता किंवा आतून तुटून जाता. आज मी तुम्हाला सांगणार आहे 10 उलटे नियम, जे पाळले तर समोरचा माणूस तुम्हाला स्वतःचं बदलायला भाग पडेल. नमस्कार मंडळी, मी चित्रा, तुमच्यासाठी प्रेरणेचा नवा आवाज. आणि तुम्हा सर्वांचे स्वागत आहे चित्रास व्हॉइस मराठीवर. इथे प्रत्येक शब्द तुम्हाला देईल नवा आत्मविश्वास, नवी ऊर्जा आणि यशाची प्रेरणा. इथे तुम्हाला मिळेल प्रेरणादायी विचार, सकारात्मकता आणि आयुष्य जगण्याची नवी ऊर्जा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या प्रेरणादायी प्रवासाला आपल्या मनापासून. उलटा नियम 1. उत्तर देऊ नका, पण दुर्लक्षही करू नका. लोक बहुतेक 2 चुका करतात, लगेच भांडतात, पूर्ण गप्प बसतात. दोन्ही चुकीचा. उलटा नियम काय सांगतो? थंड डोक्याने कमी शब्दात उत्तर द्या. उदाहरणार्थ, तुझ्या मताशी मी सहमत नाही, बस. स्पष्टीकरण नाही, भांडण नाही. हे ऐकून समोरच्या गोंधळतो, कारण त्याला रिएक्शन हवा असतो, रिस्पेक्टफुल कॉन्फिडन्स नाही. नंबर 2. स्वतःला जस्टिफाय करू नका. जो तुमचा अपमान करतो तो सत्य शोधत नसतो, तो फक्त तुमचा आत्मविश्वास तोडतो. तुम्ही तितकं एक्सप्लेन कराल तितकं तुम्ही लहान व्हाल. उलटा नियम, तुमचा आयुष्य एक्सप्लेन करण्याची गरज नाही. शांत रहा, कामात बोला. नंबर 3. भावनिक होऊ नका, स्टॅटिक व्हा. अपमान आहे तो वापरतो, तुम्ही इमोशनल वेपन आहे तो वापरतो, तुम्ही इमोशनल व्हाल. म्हणून उलटा नियम काय सांगते? भावना बाजूला ठेवा, डोकं वापरा. शांत माणूस सर्वात डेंजरस असतो. नंबर 4. त्याचा बदलण्याचा प्रयत्न करू नका. हा सगळ्यात मोठा ट्रॅप आहे. तो बदलावा, त्याला समजावा नाही. उलटा नियम, स्वतःला इतकं स्ट्रॉंग बनवा की त्याचा अपमान वाटला पाहिजे. लोकांना शब्दांनी नाही, परिणामांनी बदलतात. नंबर 5. आवाज मोठा करू नका, प्रेझेंट मोठी ठेवा. ओरडणारा कमकुवत असतो, शांत माणूस ऑथॉरिटीज असतो. कमी बोला, स्पष्ट बोला, प्रेझेन्स बोलतो, शब्द नाही. नंबर 6. लगेच डिस्टन्स ठेवू नका, बाउंड्रीज ठेवा. लोक म्हणतात टॉक्सिक लोकांपासून दूर राहा, पण शक्य नसतं. नेहमी ऑफिस, स्कूल, फॅमिली. भावनिक नाही, व्यावहारिक सीमा ठेवा. गरजेपुरता बोला, पर्सनल शेअर थांबवा, रिस्पेक्ट एक्सपेक्ट करा. नंबर 7. उलटा नियम 7. व्यक्ती स्टोरी सांगू नका. तुम्ही जितकं सांगाल तो मला असं बोलतो, तितकं तुम्ही व्यक्तींवर. उलटा नियम, व्यक्ती नाही, ऑब्झर्वपणा. तुम्ही सिच्युएशन पाहत आहे, त्यात अडकत नाही. नंबर 8. त्याच्यासारखा वागू नका. अपमानाला अपमानाने उत्तर केलं तर काय फरक राहिला? तुम्ही क्लास खाली आणू नका. हाय स्टँडर्ड्स हा सगळ्यात मोठा स्लॅब असतो. नंबर 9. उलटा नियम 9. ताबडतोब जिंकण्याचा हट्ट सोडा. आज नाही पण उद्या ताबडतोब जिंकण्याची घाई तुम्हाला चुकीच्या प्रतिक्रिया घ्यायला भाग पडते. दीर्घकालीन रिस्पेक्ट बिल्ड करा. शांतते लोकांना गप्प करते. नंबर 10. त्याच्यावर लक्ष केंद्रित करू नका, स्वतःवर करा. हा नियम पाळलात तर उरलेले सगळे आपोआप लागू होते. उलटा नियम, इतके केपेबल बना की त्याचा अपमान इरिलेव्हंट होईल. यशस्वी लोकांवर टोमणे परिणाम करत नाही. नेहमी लक्षात ठेवा, जो तुमचा अपमान करतो तो तुमच्या पातळीचा नसतो, तो तुमच्या अटेन्शनवर जगतो. अटेन्शन काढून घ्या आणि ग्रोथकडे वळवा. मित्रांनो, दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो, ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.